रेकॉर्डिंग शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अहिल्यानगर मिशन आरंभ 2025-26 अंतर्गत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन तासिका मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मी सर्वचं स्वागत करतो। आज आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2018 पेपर 1 मध्ये जो मराठी विषय आहे त्या प्रथम भाषेचा आपण आज अभ्यास करणार आहोत। आपण सर्वजण जाणता की मराठी विषय 25 प्रश्न आणि 50 गुण असतात। याचा भारांश आपल्या सर्वांना आतापर्यंत चांगल्यापैकी परिचित झाला असेल। 24% आकलन, 24% शब्द संपत्तीवर आणि कार्यात्मक व्याकरण 44% आणि 8% मराठी साहित्याच्या सामान्य ज्ञानावर अशा प्रकारचे प्रश्न पडतात। आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा परीक्षा देणार आहोत, जेव्हा आपण सुरुवात करू त्यावेळेला प्रथम आपण आपल्या हातामध्ये प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका घेतल्यानंतर आपण जेव्हा याची सुरुवात करणार आहोत अतिशय शांत मनाने प्रश्न पहिल्यापासून आपण सुरुवात करायची। आपण जर पाहिलं तर प्रश्न जो पहिला आहे तर 1 ते 3 नंबरचे जे प्रश्न याच्यावर एक उतारा आहे आणि त्यासाठी म्हटलेले की खालील उतारा काळजीपूर्वक वाचा, तर त्यावर आधारित खालील विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तर पर्यायांमधून निवडा। आपल्याला ही उत्तर शोधायची ती या सगळ्या उतार्यांमध्ये आहे। म्हणून प्रथमतः आपण जबाबदारीने पहिलं काम काय करणं आवश्यक आहे, तर हा उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे। तो एकदा समजून घेतला की मग आपल्याला त्यावर आधारित जे प्रश्न विचारलेले त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला समजायला अधिक सोपं जाईल। कोणत्याही प्रकारचा गोंधळ न करता आपण आता बघूया, प्रयत्न करूया। मी उतार्याचं वाचन करतो, आपण लक्ष द्या। सर्वांच्या भल्याच्या या कल्पनेचा सुरुवातीला स्वप्नरंजन म्हणून उपहास करण्यात आला। कुठल्याही गोष्टीच्या जन्माच्या वेळी ती परिपूर्ण वा सुंदर असतेच असे नाही, बहुधा ओबडधोबड असेच तिचे रूप असते। आधुनिक तंत्राचा समाज व्यवस्थेसाठी खूपच उपयोग होणार आहे। सामाजिक कार्याच्या तळमळी बासनातल्या कापूरवड्या कुंगवून चालणार नाही किंवा ती कल्पना स्वाहाकार करून हजम करता येणार नाही। विज्ञान, यंत्र, तंत्र आणि अहिंसक दिलेरीसाठी तो मंत्र घ्या। गावाने आपल्या नव्या पिढीला याचे दर्शन घडवून आणले पाहिजे। विज्ञानाने अमर्याद संधी उपलब्ध करून दिली आहे। ती आता कुणा जातीची वा कुळाची मालमत्ता राहिलेली नाही। आपल्या शेतीप्रधान देशात कोंडी करणारे पुरातन बाले किल्ले तट पुष्कळ अंशी ढासळले आहेत, तरी त्याची चाहूल लागली आहे का? पण शेतकऱ्यांची प्रगती केवळ समाजवादी घोषणांनी किंवा मतपत्रिकेच्या चित्रावर धप्पे लावून होणार नाही। त्या शाहीच्या फुल्या नवी व्यवस्था आणू शकत नाही। विज्ञानाची जोड असलेली तळमळ हीच आपल्या शेती प्रधान देशाला तेथेच मतपेटीतून जन्मलेल्या नव्या नेतृत्वाला वाव मिळणार। विद्यार्थी मित्रांनो, हा जो उतारा आहे हा उतारा आपण सर्वांनी काळजीपूर्वक वाचला। हा उतारा काळजीपूर्वक वाचल्यानंतर आता याच्या खाली आधारित जे प्रश्न आहेत हे प्रश्न वाचून त्याचे जे पर्याय दिलेले, एकूण एका प्रश्नाला 4 पर्याय। मग प्रश्न जर आपण वाचला, अगोदर उतारा आपण समजपूर्वक वाचन केलेले आणि त्यावर आधारित तो प्रश्न विचारला। पहिला प्रश्न आहे, आपल्या शेती प्रधान देशाचा तारणहार कोणास म्हटले आहे? हा प्रश्न आपल्याला विचारल्यानंतर याला पर्याय आहे क्रमांक 1 जातीभेदांच्या तटाला, दुसरा पर्याय क्रमांक आहे समाजवादी घोषणांना, तिसरा पर्याय आहे विज्ञानाची जोड असलेल्या तळमळीला आणि चौथा पर्याय आहे कर्मठ विचारांना। विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण हे पर्याय वाचतो आणि प्रश्न आपल्या लक्षात आलेला आहे
याच्या अगोदर समजपूर्वक उतार्याचं शांतपणे आपण सर्वांनी वाचन केलेलं आहे आणि मग आपल्याला कळतं की आपला शेतीप्रधान जो देश आहे या देशाचा तारणहार. मग आपल्या लक्षात आलं पाहिजे की नेमकं तारणहार म्हणजे काय. तारणहार जर म्हटलं तर तारणहार म्हणजे तो रक्षक असतो, त्राता असतो, रक्षण करता आहे, कोणतरी तारक आहे की जो इतरांना संकटातून वाचवतो, मदत करतो किंवा मार्गदर्शकाची भूमिका निभावतो. हे जर आपल्या लक्षामध्ये आलं आणि जर उतारा आपण काळजीपूर्वक पाहिलेला आहे तर उतारा वाचल्यानंतर आपल्याला या 4 पर्यायांपैकी आपल्या लक्षात येतं की जातीभेदाच्या तटांना, समाजवादी घोषणांना आणि विज्ञानाची जोड असलेल्या तळमळीला आणि कर्मठ विचारांना या 4ही पर्यायांपैकी जर पाहिलं तर आपल्या उतार्यामध्ये विज्ञानाची जोड असलेल्या तळमळीला हीच आमच्या शेतीप्रधान देशाची तारण आहे. हे लक्षात आल्यानंतर याचं जे पर्याय क्रमांक जे आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. बघा आपण आता पडताळून पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आलं की आपल्याला पर्याय क्रमांक 3 या प्रश्न पहिल्याच उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक जो 2 आहे. विज्ञानाची जोड असलेल्या तळमळीला हे त्याचं उत्तर होतं. हे आपण पाहिलं. प्रश्न क्रमांक जो दुसरा आहे की थट्टा मस्करी करणे या अर्थी कोणता वाक्प्रचार उतार्यामध्ये आलेला आहे. आता जो वाक्प्रचार आता उतारामध्ये आलेला आहे तर उपहास करणे, दुसरा पर्याय क्रमांक हजम करणे, तिसरा पर्याय क्रमांक स्वाहा करणे आणि चौथा पर्याय क्रमांक कोंडी करणे. उपहास करणे मग आता पहिल्यांदा थट्टा मस्करी करणे या अर्थी. मग थट्टा मस्करी करणे म्हणजे नेमकं काय हे जर आम्ही लक्षात घेतलं तर आम्हाला उतार्यातला वाक्प्रचार आपल्याला नक्की कळेल. मग थट्टा मस्करी करणे म्हणजे या शब्दाचा अर्थ असतो की विनोद करणे, चेष्टा करणे, गंमत करणे या अर्थाने आपण थट्टा मस्करी करणे या वाक्प्रचाराचा अर्थ असतो. मग तो उतार्यामध्ये नेमका कोणता आलेला आहे. मग उपहास करणे म्हणजे काय याचा अर्थ आम्हाला समजला पाहिजे. उपहास करणे याचा जो अर्थ आहे तो असो ना की आपण गंमत करणे, एखाद्याची निंदा करणे, खिल्ली उडवणे, टिंगल करणे या अर्थाने उपहास करणे. हजम करणे म्हणजे की अन्न पचवण्याची प्रक्रिया आहे असा अर्थ जर आपण समजून घेतला तर आपल्याला लगेच कळतं की याचा तो अर्थ आहे. तिसरा क्रमांक आहे स्वाहा करणे. स्वाहा करणे, स्वाहा करणे जो तिसरा पर्याय आहे या स्वाहा करण्याचा अर्पण करणे, यज्ञ किंवा एखादं हवन आहे हे करताना त्यामध्ये काही पवित्र कार्य करताना काही अर्पण करणं असतात याचा अर्थ स्वाहा करणे आहे. आणि कोंडी करणे याचा अर्थ आहे 2 किंवा अधिक पर्यायांमधून आपल्याला निवड करायची आहे. मग याचा जर नीट अर्थ केला तर आपल्याला उपहास करणे, उपहास करणे. त्यानंतरचा 3 नंबरचा प्रश्न आहे की उतार्यातील वर्णनानुसार असत्य विधान कोणते. 4 पर्याय दिलेले पैकी पहिला पर्याय आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग
समाज व्यवस्थेसाठी होईल. दुसरा पर्याय क्रमांक आहे कोणतीही गोष्ट जन्माच्या वेळी सुंदर असते. तिसरा पर्याय क्रमांक आहे आपला देश शेती प्रधान आहे. चौथा पर्याय विज्ञानाने अमर्याद संधी उपलब्ध करून दिली आहे. आपल्याला आपण उतारा समजपूर्वक वाचन केलाय. हे 4 पर्यायांपैकी आपण जर पाहिलं तर कोणतीही गोष्ट जन्माच्या वेळी सुंदर असते हा पर्याय क्रमांक जो 2 आहे हे याचं उत्तर आहे. काळजीपूर्वक जर पाहिलं तर यानंतर प्रश्न क्रमांक 4 ते 6 साठी पुढील संवाद काळजीपूर्वक वाचून त्याखालील विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे आपल्याला पर्यायामधून निवडायची. आता हा जो संवाद आहे हा संवाद काळजीपूर्वक वाचताना आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल की कोण कोणाला म्हणालं, काय म्हणालं, आणि मग आपल्याला याच्यात पुढे जे प्रश्न विचारणार आहे यामध्ये व्यक्ती विचारतील, स्थळ विचारतील, ठिकाण विचारतील, काही प्रश्न विचारतील. त्यासाठी आपलं वाचन करत असतानाच आपल्या लक्षात आलं पाहिजे की या संवादामध्ये व्यक्ती किती, काय, हे सगळं लक्षात. अहो अण्णा, तुम्ही मुलगा यायची वाट पाहू नका, चला उचला आव्हान. अरे तात्या, आपण कसा निर्णय घ्यायचा? अण्णा, दादाला खूप उशीर होणार आहे, आम्ही आहोत बरोबर, पण चला लवकर दिवे लागण्याची वेळ झाली. बरं शांता, हे घ्या तात्या पैसे, पोरानं पाठवले होते गेल्या महिन्यात. अगं आई, आहेत माझ्याकडे, तू नको काळजी करू. असावं जास्त कमी दवाखान्याचं काम आहे, नको धोंडून आणा, तुम्ही चला घ्या माझ्या गाडी. अगं शांता, तू तुझ्या घरी जा, मी जावे बापूंच्या गाडीतून यांना घेऊन जाते. अगं तू कशाला, आम्ही आहोत ना, तू घरीच थांब. तात्या, अण्णा तुम्ही जा बरं यांच्या बरोबर, आई म्हणाल. विद्यार्थी मित्रांनो, हा संवाद आपण जेव्हा पूर्णपणे वाचला, समजून घेतला, त्यावर आधारित जे 4, 5 आणि 6 क्रमांकाचे जे प्रश्न आहेत की वरील संवादात किती जणांनी भाग घेतलाय याचं जेव्हा उत्तर आम्हाला शोधायचं असेल तर हा होता संवाद वाचताना आपल्या लक्षात यायला हे हवं की यामध्ये कोण काय काय म्हणालं. की अहो अण्णा, तुम्ही मुलगा याची वाट पाहू नका, चला उचला आव्हान. जर हे वाक्य कोण म्हणालं हे पुढे कळतं. अरे तात्या, आपण कसा निर्णय घेतला या अर्थ इथं अण्णा हे एक झाले, तात्या हे एक झाले. पुढे अण्णा, दादाला खूप उशीर होणार आहे, आम्ही आहोत बरोबर, पण चला लवकर दिवे लागण्याची वेळ झाली. बरं शांता, म्हणजे इथं तिसरं पात्रव्यक्ती आलेली. त्यानंतर हे घ्या दादा पैसे, पोरानं पाठवले होते गेल्या महिन्यात. अगं आई, आहेत माझ्याकडे, तू नको काळजी करू. म्हणजे इथे परत आई आहे. आणि पुढे गेल्यानंतर वाचत असावं जास्त कमी दवाखान्याचं काम आहे, पण नको धोंडून आणा, तुम्ही चला या माझ्याकडे, इथे धोंडून आणा हे आणखी नाही. म्हणजे या उतार्यामध्ये अण्णा, आई, धोंडून आणा, शांता आणि तात्या असे पर्याय क्रमांक आहे 1, 5, 7, 4 आणि 6. याचा जर विचार केला तर आता आपण याच्या अगोदर जे सगळं पाहिलं, नंतर किती जणांनी संवादामध्ये भाग घेतलेला आहे हे जेव्हा आपण पाहिलं तेव्हा आपल्या लक्षात आलं की यामध्ये एकूण 5 जणांनी भाग घेतलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. 5वा जो प्रश्न आहे की वरील संवाद कोणत्या ठिकाणी झाला असावा. आपण जेव्हा संवाद वाचायला सुरुवात केली तेव्हाच आपल्या लक्षामध्ये आलेलं आहे की आता धोंडू नानांच्या घरी
आबांच्या घरी, तिसरा पर्याय क्रमांक दवाखान्यात, चौथा पर्याय क्रमांक जावई बापूंच्या घरी. हे पर्याय आपण 4 पाहिल्यानंतर आपण जेव्हा संवाद वाचत होतो तेव्हा आपल्या लक्षामध्ये आलेले की पहिल्यामध्ये जेव्हा आहे की अहो अण्णा तुम्ही मुलगा याची वाट पाहू नका, चला उचला आबांना, म्हणजे आबांना उचला, म्हणजेच आता आबांच्या घरामध्ये आहे म्हणून आबांना उचला. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याच आपल्याला अचूक असं उत्तर आहे. असं काळजीपूर्वक जर आपण बघितलं तर आपल्याला याची पूर्ण चांगली कल्पना येईल आणि आपण याचं उत्तर अचूक देऊ शकतो. याचा 6वा नंबरचा प्रश्न आपला राहिलेला आहे की वरील संवादाची वेळ कोणती असावी. पर्याय क्रमांक 1 आहे सकाळी, पर्याय क्रमांक 2 आहे दुपारी, पर्याय क्रमांक 3 आहे संध्याकाळी आणि पर्याय क्रमांक 4 आहे निश्चित सांगता येत नाही. आता जेव्हा आपण पाहिलं तर ही जी वेळ आहे ही वेळ जर आपण नीट जर बघितली, नीट अवलोकन केलं, संवादाकडे आपण चांगल्यापैकी लक्ष दिलं, वाचलं असेल तर ही वेळ संध्याकाळची आहे. काय करणार पर्याय क्रमांक 3 हे प्रश्न क्रमांक 6च अचूक असं उत्तर आहे. असे अचूक उत्तर आपण उतारा आणि संवादाचे जर केले तर आपले मार्क इथे परिपूर्ण होतात, म्हणजे आपले मार्क इथं कुठं जात नाही. मित्रांनो प्रश्न क्रमांक 7 आहे. इथून पुढे आता काळजीपूर्वक लक्षात घ्या की एका प्रश्नाला 2-2 गुण आहे. हे आतापर्यंत आपले 6 प्रश्न झाले, परंतु आता इथून पुढे एक इथे आता उतारा नाही, संवाद नाहीये. वसन या शब्दाला योग्य समानार्थी शब्द निवडा. आणि आता सर्वांना माहित आहे की 20% अशा प्रकारचे प्रश्न असतात की 2 अचूक पर्याय निवडा असं आपल्याला सांगितलं जातं. 2 अचूक पर्याय निवडा असं म्हटल्यानंतर आपली जबाबदारी ही आहे की या 4 प्रकारच्या पर्याय क्रमांकातून 2 उत्तर आपल्याला लिहायचे आहेत. मग वसन या शब्दाचा जर समानार्थी शब्द आहे तर मग निवास, अंबर, वस्त्र आणि आसन हे 4 शब्द आपण पडताळून पाहू नेमका या शब्दांचा नेमका अर्थ आहे का की जो वसन या शब्दाचा समानार्थी आहे. तर वसन या शब्दाचा अर्थ निवास नाही, हा शब्द आपण नेहमी वापरतो. अंबर, अंबर हा जो शब्द आहे या अंबर या शब्दाला जर पाहिलं तर याला आपण कपडे, वस्त्र अशा प्रकारचे त्याचे समानार्थी शब्द आहेत. आणखी भरपूर आहे, पोशाख आहे, लिबास आहे, चीर आहे, परिधान आहे. मग याचा समानार्थी शब्द वस्त्र आहे. म्हणजे वसन या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला 2 द्यायचे आहेत. एक पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 वस्त्र हे 2 पर्याय क्रमांक याचे अचूक उत्तर आहे. ही याचे असे 4ही पर्याय आपण जर पडताळून पाहिले तर आपलं उत्तर चुकणार अजिबात नाही. मित्रांनो त्यानंतर 8 नंबरचा प्रश्न आहे की बक्षीस या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द पर्यायांमधून निवडा. परत इथे 2 अचूक पर्याय आपल्याला निवडायचे. इथे 4 जे पर्याय दिलेले, एक अभिनंदन, दुसरा दंड, तिसरा चढाओढ आणि चौथा शिक्षा. विद्यार्थी मित्रांनो मग आपल्याला बक्षीस या शब्दाचा जर विरुद्धार्थी शब्द आहे, आपल्याला हा पर्याय मार्क याचे जर मिळवायचे असतील तर एक सोपी गंमत आपल्या सर्वांना सांगतो युक्ती की पहिल्यांदा मी बक्षीस या शब्दाचा समानार्थी शब्द काय येईल बरं, म्हणजे मला विरुद्धार्थी शब्द सांगायला सोपा जाईल. म्हणून आपण बक्षीस या शब्दाचा समानार्थी शब्द त्याला आपण पारितोषिक म्हणतो, त्याला आपण इनाम म्हणतो, त्याला पुरस्कार म्हणतो, त्याला आपण बक्षिसी म्हणतो. मग जर बक्षीस या शब्दाचे जर हे समानार्थी शब्द असतील तर त्याचा विरुद्धार्थी शब्द अभिनंदन तर नक्कीच येणार नाही. मग दंड आहे का, जरा विचारपूर्वक आपण करायला पाहिजे. चढाओढ आहे का आणि शिक्षा आहे का. जर नीट आपण 4ही पर्याय पडताळून पाहिले तर समानार्थी शब्दाचा जर विचार केला बक्षीसचा तर अभिनंदन आणि चढाओढ हे शब्द त्या विरुद्धार्थी शब्दामध्ये बोलत नाही. म्हणून बक्षीस या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द हा दंड आहे. अभिनंदन, चढाओढ सुद्धा दिसत नाही. आणि दुसरा जो पर्याय क्रमांक आहे 4 म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 हे 2 दंड आणि शिक्षा हे आपल्याला बक्षीस या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द आपल्याला जाणवतात. यानंतर प्रश्न क्रमांक 9 आहे की पुढील पैकी शुद्ध शब्द निवडा. आता आपल्याला शुद्ध शब्द निवडायचे. या शुद्ध शब्द निवडताना आपल्याला पर्याय क्रमांक 4 दिलेले आहे.
त्यापैकी पहिला पर्याय आहे अत्यंती, दुसरा पर्याय आहे प्रावीण्य, तिसरा पर्याय आहे छंदिष्ट आणि चौथा पर्याय आहे भौमितिक. आता हे चार पर्याय आपल्याला दिल्यानंतर आता जर मला शुद्ध शब्द जर लिहायचा असेल तर मग मी चारही शब्दांचं जर बारकाईने निरीक्षण केलं तर मला या चारही शब्दांमधले शुद्ध शब्द शोधताना मग खरंच हा अत्यंतिक शब्द बरोबर आहे का, प्रावीण्य शब्द बरोबर आहे का, संदिष्ट शब्द बरोबर आहे का, भौमितिक शब्द बरोबर आहे का, बारकाईनं रस्व दीर्घ हे सगळ्यांची जर आपण शब्दांची जर पाहिली तर अत्यंतिक हा शब्द शुद्ध वाटत नाही, कारण आत्यंतिक असा शब्द पाहिजे. दुसरा जो शब्द आहे की प्रावीण्य. प्रावीण्य या शब्दामध्ये आ आणि ई हे दोन्ही स्वरांचा योग्य वापर केलेला आहे. छंदिष्ट शब्दाचा अर्थ आहे नाद असलेला, हा छंदिष्ट शब्द आहे. आणि भौमितिक हा जो शब्द आहे हा भौमितिक पाहिजे, भौमितिक नकोय. म्हणून इथे पर्याय क्रमांक जे 2 आहे प्रावीण्य हे त्याचं खरं उत्तर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2. 9 या प्रश्नात 10 नंबरचा जो आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की पुढील पैकी कोणत्या पर्यायातील अलंकारिक शब्दाचा अर्थ अयोग्य आहे. आपण अलंकारिक शब्द नेहमी वापरतो, म्हणजे हे सगळे अलंकारिक शब्द आपल्याला किती उपयुक्त पडतात तर ते चारही अलंकारिक शब्द जर आपण नीट पाहिले तर झारीतला शुक्राचार्य पडद्या मागचा सूत्रधार, वाघिणीचे पण आपल्याला कळलं पाहिजे की झाडीतला शुक्राचार्य म्हणजे पडद्या मागचा सूत्रधार, हे बरोबर आहे का, तर आपल्या लक्षात येतं की हे बरोबर आहे. वाघिणीचे दूध म्हणजे अंगात शौर्य उत्पन्न करणारी गोष्ट. आपण आपल्या असणाऱ्या उपलब्ध ज्ञानातला विचार करून की 2 नंबरचा पर्याय जरी आपण पाहिला तरी तेही बरोबर आहे. बसबसपुरी हा शब्द आपण बऱ्याच वेळा ऐकतो, म्हणजे गोंधळाची स्थिती. हे जर नीट पाहिलं तर तोही पर्याय क्रमांक बरोबर आहे, योग्य आहे. 4 नंबरचा जो पर्याय आहे की नगद नारायण आणि पुढे लिहिलेले अलंकारिक शब्द अर्थ अत्यंत श्रीमंत व्यक्ती. जर आपण नगद नारायण या अलंकारिक शब्दाचा जर अर्थ पाहिला तर तो आहे गुण प्रदर्शन न करणारा, लोकांपुढे आपले गुण दाखवत नाही असा माणूस. म्हणजे अर्थ किती वेगळा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 जो आहे हा पर्याय क्रमांक 4 हे याचं खरं तर उत्तर आहे. त्यानंतर 11 नंबरचा जो प्रश्न आहे की पुढील वाक्यपूर्तीसाठी योग्य वाक्प्रचार निवडा. की माझ्या परदेशी मित्रांकडून आणि नातेवाईकांकडून त्या देशातील लहान मोठ्या नाण्यांची दुनिया ही माझ्या टिंब टिंब टिंब. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वाक्प्रचारांची ओळख आपण विविध पाठांचा गद्यपाठांचा अभ्यास करतो, पद्यपाठांचा अभ्यास करतो, त्यावेळेला आपली ओळख या वाक्प्रचारांशी नेहमी होते. त्यावेळेला आपण जर लक्षपूर्वक जर दिलं आणि आपण टिप्पण करून ठेवले तर आपल्याला वाक्प्रचारांची चांगलीपैकी ओळख होते. की माझ्या परदेशी मित्राकडून आणि नातेवाईकांकडून त्या देशातील लहान मोठ्या नाण्यांची दुनिया ही माझ्या. मग पर्याय क्रमांक 1 आहे दप्तरी दाखल होणे, इतिहास रचणे, मुठीत येणे, कवेत येणे. जर हे 4 वाक्प्रचार आपल्याला पर्याय क्रमांक दिलेले आणि यातून आपल्याला योग्य वाक्यप्रचार निवडायचा तर या 4ही वाक्प्रचारांचा अर्थ आपल्याला समजून घ्यावा लागेल. त्याशिवाय आपल्या या 11 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला समजायला सोपं जाणार नाही. मग दप्तरी दाखल होणे म्हणजे काय, आपण असं म्हणतो की आपल्या संग्रहामध्ये जमा होणे, एखादी गोष्ट अभिलेखामध्ये नोंद होणे, आपल्या जवळ येणे. दुसरं आहे इतिहास रचणे. इतिहास रचणे याचा अर्थ आहे की इतिहास लेखन करणं, इतिहास लिहिणं. 3 नंबरचा जो वाक्प्रचार आहे मुठीत येणे, ताब्यात येणे, काहीतरी एखाद्या ताब्यामध्ये येणे, नियंत्रणामध्ये येणे. 4 नंबरचा जो वाक्प्रचार आहे की कवेत येणे, याचा अर्थ आहे की मिठी मारणे, आलिंगन देणे, म्हणजे एखाद्या गोष्टीला ध्येयाला गाठणं, ते मिळवणं, प्राप्त करणं. हे अर्थाने जर विचार केला तर मग परदेशी मित्राकडून आणि नातेवाईकांकडून त्या देशामधल्या ज्या लहान मोठ्या नाणी आहेत
या चारही वाक्प्रचारांचा जर आपण नीट विचार केला तर याचं परिपूर्ण उत्तर हे माझ्या दप्तरी दाखल होणे हा जो वाक्प्रचार आहे, हा वाक्प्रचार पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. मग हे घेऊन आम्ही हे वाक्य पूर्ण केलं म्हणजे आपला हा पर्याय क्रमांक 1 हा 11 नंबरचा प्रश्न क्रमांकाचं उत्तर आपल्याला दिसेल. विद्यार्थी मित्रांनो, 12 नंबरचा हा जो प्रश्न क्रमांक आहे की पुढील आकृतीमध्ये लपलेल्या अर्थपूर्ण म्हणीतील मध्यभागी येणारे अक्षर कोणते. आता आपल्याला काळजीपूर्वक ही जी आकृती आहे ही आकृती नीट बघावी लागेल, आकलन करून घ्यावं लागेल, समजून घ्यावं लागेल की मग यामध्ये कोणकोणते अक्षर आहेत. वर्ण आहे शी, म, ला, ल्या, भ, न, मे, ध, दु, र, म. मग जर हे वेगवेगळे गोल वर्तुळामध्ये आपल्याला दिलेले हे जर आपण नीट बारकाईने पाहणे पडताळून पाहावं लागेल. आणि पर्याय क्रमांक दिलाय की मध्यभागी येणारे अक्षर आहे आपल्याला र आहे का, म, ध आणि न. जर नीट बारकाईनं यापासून कोणती म्हण, म्हणून आपल्याला म्हणींचा संग्रह आपल्याकडे असला पाहिजे, म्हणी आपल्या लक्षात असल्या पाहिजे. जुन्या काळातले आपले जे वाडवडील लोक होते हे नेहमी म्हणींचा वाक्प्रचारांचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोग करायचे. आणि आपण आता ते दैनंदिन जीवनामध्ये उपयोग न केल्यामुळे बऱ्याच वेळेला ह्या गोष्टी आपल्या लक्षात येत नाही. परंतु या गोष्टी नीट जर बघितलं तर आपल्याला कळलं पाहिजे की इथं काय आहे, कोणकोणते अक्षर आहे की म, र, दु, दु आहे, कुठंतरी द आहे म्हणजे दुधाचा काहीतरी संबंध आहे, इथे मे आहे, ला, ले आहे. मग हे सगळं करताना अशा जर म्हणी आपल्या मनाशी जर आपण नीट जरा स्मृतीमध्ये आठवण्याचा प्रयत्न केला तर आपल्या असं लक्षामध्ये येईल की अशी एक म्हण आहे मराठीमध्ये की मेल्या म्हशीला मनभर दूध. मग ही जेव्हा मेल्या म्हशीला मनभर दूध तर पहा मे, ल्या, म, शी, ला, म, न, भ, र, दु, ध. मग मेल्या म्हशीला मनभर दूध असं वाक्य आपण जर कक्षात लिहिलं तर आपल्याला इकडून या उजव्या बाजूने आणि डाव्या बाजूने आपण जेव्हा येऊ त्याचं मधलं अक्षर जर आपण नीट पडताळून पाहिलं तर या बाजूने 5 अक्षर, त्या बाजूने 5 वर्ण असा विचार केला तर याचा पर्याय क्रमांक 2 जे उत्तर आहे म हे याचं 12 नंबरचं उत्तर आहे. मग हे अचूक उत्तर आम्हाला हे या गोष्टीशिवाय आम्हाला कळणार नाही. 13 नंबरचा जो पर्याय क्रमांक आहे हा 13 नंबरचा जो पर्याय क्रमांक पुढील पर्यायातील कोणत्या शब्दातील वर्णसंख्या 11 आहे. आमच्या लक्षामध्ये या प्रश्नाचा विचार करताना विचार करावा लागेल की नेमके वर्ण आहे तर मग मला वर्णांचा विचार करावा लागेल. आता वर्णसंख्या 11 आहे आणि 2 अचूक पर्याय निवडा असं सांगितलेले. पर्याय दिलेले ब्रह्मचर्य, ज्ञानवृद्धी, अक्षर ज्ञान आणि चौथा पर्याय क्रमांक आहे सर्वस्व. मित्रांनो, हा जो पर्याय आहे या पर्यायाचा आपल्याला जरा चांगल्यापैकी विचार करावा लागेल. म्हणजे इथे काय आहे, इथे आपल्याला थोडस कच्च्या कामामध्ये प्रत्येक वर्ण आपल्याला वेगळा करावा लागेल, त्यांची बेरीज करावी लागेल. त्यामध्ये स्वर कोणते, व्यंजन कोणते, जोडाक्षर यांचा समावेश होतो आणि ज्यामध्ये स्वर आणि व्यंजन एकत्र आले असे वर्ण आपण प्रामुख्याने मानतो. जर चारही पर्यायाचा जर आपण नीट विचार केला तर ब्रह्मचर्य, ज्ञानवृद्धी, अक्षर ज्ञान यांचा जर विचार केला तर तुम्हाला त्याचं काम केल्याशिवाय हा प्रश्नाची सोडवणूक करता येणार नाही. आपण ब्रह्मचर्य याची सोडवणूक करताना बघूया की ब्रह्मचर्य हा जो शब्द आहे त्याची वर्णसंख्या पाहिजे. तर यामध्ये पहिला येईल की ब, ब एक व्यंजन आहे, र हे सुद्धा एक व्यंजन आहे, अ हा एक वर्ण आहे की जो ब्र ला जोडलेला अ. लक्षात आपण वर्ण मोजूया. नंतर आहे म, म हा एक व्यंजन वर्ण आहे, ह हा एक वर्ण व्यंजन आहे, च हा एक वर्ण व्यंजन आहे, र हा एक वर्ण व्यंजन आहे, य हा एक वर्ण व्यंजन आहे. पण अ परत आहे, अ हा स्वर वर्ण आहे पण जो च ला जोडलेला आहे, र आहे हा एक व्यंजन वर्ण आहे आणि सर्वात शेवटी य हा एक व्यंजन वर्ण आहे. असं जर विचार केला तर मी आता आपल्यापैकी बोललो होतो ब, र, अ, म, ह, च, र, य, अ, र, य.
14 वर्ण आहेत. 2 अचूक पर्यायामध्ये 1 नंबरचा जो आपला पर्याय क्रमांक आहे ब्रह्मचर्य तो अचूक आहे. त्यानंतर ज्ञानवृत्ती आहे. या ज्ञानवृत्तीचे जेव्हा आपण विचार करूया तेव्हा ज त्र अ व र त्याला आपण ऋ म्हणतो. द ध ई. आता इथं अ आहे पण हा अ इथं स्वर नाहीये परंतु ज्ञ आणि वृ यांचं शब्दांचं लेखन करताना त्याला जोडावं लागतंय आणि ज्ञ आणि ध हे संयुक्त व्यंजन आहे की जे स्वतंत्र वर्ण नाही आणि म्हणून इथे ज्ञानवृत्ती सुद्धा 11 वर्णसंख्या आहे. हे जे अक्षर ज्ञान आहे त्या अक्षर ज्ञानाची जी वर्णसंख्या आहे ही अक्षर ज्ञानाची जी वर्णसंख्या पाहिली तर 5 वर्ण अक्षर ज्ञानामध्ये आहे. त्यामध्ये अ आहे, क्ष आहे, ज्ञ आहे, एक मात्रा आहे ज्याला आपण मात्रा चिन्ह म्हणतो आ स्वराचं, एक न आहे आणि सर्वस्व जो आहे ते 6 वर्ण आहे. त्यामध्ये स अ र व श ऋ त असे हे 6 वर्ण आहे. म्हणून ब्रह्मचर्य आणि ज्ञानवृत्ती हे 2 अचूक पर्याय क्रमांक 1300 उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्न क्रमांक 14 ला आलो आहे. प्रश्न व्याकरणाचा भाग कार्यात्मक व्याकरण आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला काळजीपूर्वक उत्तर लिहिणं फार गरजेचे कारण एकही उत्तर आपल्याकडून चुकता कामा नये. एक एक मार्क आपला कमी झाला नाही पाहिजे. संधी प्रकारानुसार विसंगत असणारा पर्याय निवडा. आता जर इथं आम्हाला विसंगत पर्याय म्हटलेला नंतर की जो गिरीश, प्रत्येक, तपोबल, धारोष्ण हे 4 जर संधीच्या प्रकारानुसार आहे की जो एक वेगळा आहे तो वेगळा कोणता आहे यासाठी आम्हाला संधीचा विग्रह आपल्या मनात करावा लागेल. गिरीश म्हटल्यानंतर गिरी अधिक ईश जर संधी प्रकार पाहिला तर तो दीर्घ स्वर संधीचा प्रकार आहे. प्रत्येक, प्रति अधिक एक हा प्रकार पाहिला तर तो स्वर संधीचा प्रकार आहे. तपोवन जर पाहिलं तर तप म्हणजे विसर्ग आहे. तप अधिक बल हा विसर्ग संधी आहे आणि चौथा जो आहे धारोष्ण, धारा अधिक उष्ण हा व्यंजन संधीचा प्रकार आहे. 4ही प्रकार पाहिल्यानंतर वेगळा प्रकार हा पर्याय क्रमांक जो 3 आहे तपोबल हा वेगळा पर्याय क्रमांक आहे. म्हणून 14व्या प्रश्नाचं उत्तर हे तपोबल आहे. मित्रांनो 15 नंबरचा जो प्रश्न आहे की आजोबांच्या मनातला पुण्याला जाण्याचा विचार तुर्तास तरी पुसला गेला होता. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा क्रियाविशेषण प्रकार होता. आपल्याला शब्दांच्या जातीमध्ये आपण जेव्हा अभ्यास करतो जाती त्यामध्ये जे क्रियाविशेषण जो आहे त्या क्रियाविशेषणाचा प्रकार आपण जेव्हा अभ्यासतो तेव्हा आम्हाला तुर्तास हा शब्द अधोरेखित केलेला आहे. मग आम्हाला तुर्तास म्हणजे नेमकं काय ज्याला आपण सध्या किंवा आत्ता असं म्हणतो. सध्या किंवा आत्ता. मग आम्हाला कालदर्शक क्रियाविशेषण हवे, सातत्यदर्शक क्रियाविशेषण हवे, आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण हवे आणि स्थितीदर्शक क्रियाविशेषण हवे. या 4ही प्रकारांपैकी कोणता प्रकार बरोबर आहे हे जर मला अभ्यासायचं असेल तर आपल्याला कालदर्शक क्रियाविशेषण हवे म्हणजे क्रिया केव्हा घडली हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा तो कालदर्शक होतो. त्यामध्ये आज, नेहमी, उद्या, आता, पूर्वी, काल. सातत्यदर्शक हा जो आहे त्यामध्ये नेहमी क्रियेचं सातत्य दर्शवणारे शब्द हे सातत्यदर्शक क्रियाविशेषण आपल्यामध्ये अपेक्षित असतात. त्यामध्ये हमेशा, नेहमी, दिवसभर, आजकाल. आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्ययामध्ये ही क्रिया किती वेळा घडली हे जेव्हा दर्शवलं जातं त्या आवृत्तीदर्शक त्यामध्ये सतत, नियमित, नेहमी, दररोज. आणि स्थितीदर्शक मध्ये वाक्यातील क्रियेचं स्थिती त्याचं ठिकाण दर्शवलं जातं. त्यामध्ये आपण अलीकडे, पलीकडे, येथे, तेथे, येथे त्या शब्द वापरतो. आता तुर्तास हा जो आपला शब्द आहे जर आपल्याला आजोबांचा तुर्तास म्हटलं नेमका क्रियाविशेषण प्रकार जर ओळखला तर 4ची आपण आता अर्थ समजून घेतला तर त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. कालदर्शक क्रियाविशेषण हवे हे पर्याय क्रमांक 1 हे या तुर्तास या क्रियाविशेषण प्रकाराचं. 16 नंबरचा जो प्रश्न आहे की पुढील पैकी संमतीदर्शक केवळ प्रयोगी अव्यय कोणते. आता संमतीदर्शक याचा अर्थ असतो संमती किंवा होकार दर्शवण्यासाठी जे वापरले जातात ते केवळ प्रयोग. त्यामध्ये ठीक आहे, जी हा, ह, बराय, अच्छा असे जे आपले उभयान्य आपले केवळ प्रयोग अव्यय आपण जे वापरतो की जे संमतीदर्शक 4 पर्याय आहे जी, च, ए, शी. मग यामध्ये जर नीट पाहिलं तर यामध्ये संमतीदर्शक आपण जर पाहिजे की होता तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 जो जी आहे हा संमती दर्शक केवळ प्रयोगी अव्यय
हे त्याचं उत्तर आहे अचूक असं. आतापर्यंत आपण 16 क्रमांकाचे प्रश्न पाहत आलेलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, 17 नंबरचा जो प्रश्न आहे की शाखामृग या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे विरुद्ध लिंगी नाम कोणते? आता शब्द अधोरेखित केलेला आहे शाखामृग, आणि हा या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतो, आणि अधोरेखित शब्दाचं आपल्याला विरुद्ध लिंगी नाम कोणते हे जेव्हा आपल्याला विचारलेलं आहे तेव्हा आपल्याला पहिल्यांदा याचा विचार करताना की हे विरुद्ध लिंगी नाम कसं ओळखलं जातं. म्हणजे एखाद्या नामाच्या विरुद्ध लिंगाचं नाम म्हणजे पुल्लिंगी नामासाठी स्त्रीलिंगी रूप आणि स्त्रीलिंगी नामासाठी पुल्लिंगी रूप वापरलं जातं. मग शाखामृग म्हणजे नेमकं काय? तर शाखामृगचा अर्थ जर मला आपल्याला समजून घ्यायचा असेल तर शाखामृग आपण माकड किंवा वानर असं म्हणतो. म्हणजे शाखा याचा खरा अर्थ आहे फांदी आणि मृग याचा अर्थ आहे प्राणी. शाखामृग म्हणजे जर मला माकड किंवा वानर असं जर असेल तर मला भिन्नलिंगी नाम वानरी पर्याय क्रमांक, हरिणी 2 नंबर पर्याय क्रमांक, सारिका पर्याय क्रमांक 3 आणि 4 नंबरचा पर्याय क्रमांक मृगी आहे. तर मग हे वानरी, हरिणी, सारिका आणि मृगी याचा जर विचार केला तर आपण कधी कधी चुकतो. इथे मृग शब्द आहे, मग इथं मृगी बरोबर आहे का असं काहीतरी विचार करतो आणि पटकन उत्तर देऊन मोकळा होतो, आणि मग नंतर लक्षात येतं तर मग आपल्या हातामध्ये काही राहत नाही. पण काळजीपूर्वक याचं उत्तर लिहिताना याचा पर्याय क्रमांक 1 वानरी, कारण माकड किंवा वानर हे शाखामृगचा जर समान अर्थ आहे तर वानरी हे त्याचं विरुद्ध लिंगी नाम आहे. विद्यार्थी मित्रांनो, 18 क्रमांकाचा प्रश्न आहे की स्पर्धेतील मुलांना बक्षीस अधिकचे आकर्षण वाटते या वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या अनेक वचनी रूपास दिलेल्या विभक्तीचा प्रत्यय जोडल्यास त्या शब्दाचे योग्य सामान्य रूप कोणते? मित्रांनो, सामान्य रूप बऱ्याच वेळा आपण लिहितो, सोपा वाटतो, पण प्रश्न नीट समजून घेऊया आपण अगोदर. पर्याय दिलेले बक्षिसा, बक्षिसांचे, बक्षिसा आणि बक्षिसा, इथे अनुस्वार आहे, लक्षात घ्या, फरक आहे थोडासा लक्षात घ्या. आणि मग बक्षीस आहे. मग बक्षीस म्हणजे नेमकं काय? आम्हाला इथे विभक्ती प्रत्यय जोडण्यापूर्वी शब्दामध्ये जो होणारा बदल आहे त्याला आपण थोडक्यात सामान्य रूप म्हणतो. मग हे सामान्य रूप मला करताना अधोरेखित शब्दाचा अनेक वचनी रूप आहे. मग मला बक्षीस याचं अनेक वचनी रूप करायचंय, बक्षिसे हे त्याचं अनेक वचनी रूप होईल. त्याला परत जोडायचं विभक्ती प्रत्यय चे हा षष्टी विभक्ती प्रत्यय आहे. तो प्रत्यय लावल्यानंतर बक्षिसे मधील शेवटचा ए बदलतो आणि त्याचा आ होतो, त्यामुळे होतं बक्षिसा. म्हणून हे पर्याय क्रमांक 4 जे बक्षिसा जो शेवटचा हा सामान्य रूप आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे 18चं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, 19 नंबरचा जो प्रश्न आहे की पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा. प्रयोग म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात लक्षात येतं केवळ हे जे प्रयोग आहेत, कर्मणी आहे, भावे आहे, कर्तरी आहे, त्यांचे उपप्रकार आहे, हे समजून घेताना गांधीजींच्या चळवळीत अनेक जण सहभागी झाले. मग जेव्हा हे वाक्य आम्ही पूर्णपणे वाचतो तेव्हा मग सकर्मक भावे, कर्मणी, अकर्मक कर्तरी, सकर्मक कर्तरी आमच्या लक्षात आलं पाहिजे की नेमकं कर्तरी, कर्मणी, भावे आणि त्यांचे उपप्रकार याचा नेमका अर्थ काय हे जेव्हा आम्ही समजून घेऊ तेव्हा जर आपण इथं जर नीट पाहिलं तर यामध्ये कर्ता कोण आहे? तर या गांधीजींच्या चळवळीत अनेक जण सहभागी झाले या वाक्यामध्ये अनेक जण हा कर्ता आणि सहभागी झाले हे क्रियापद आहे. या वाक्यामध्ये तुम्ही विचार केला तर कर्म नाहीये, आणि कर्म नाहीये म्हणून जर नीट पर्याय क्रमांक पाहिला तर सकर्मक, कर्मानी, अकर्मक कर्तरी आणि सकर्मक कर्तरी याचा अर्थ याचा 3 नंबरचा जो पर्याय अकर्मक कर्तरी, कारण या वाक्यात कर्म नाहीये, कर्ता आहे, क्रियापद आहे. पाहिला आपण अनेक जण सहभागी झाले, कर्ता आणि क्रियापद, म्हणून अकर्मक कर्तरी हे सोपे. म्हणून आपल्याला या प्रयोगांचं जी ओळख आहे, त्यांचं वैशिष्ट्य आहे, हे जर आपण मनामध्ये लक्षात ठेवलं तर आपल्याला इथं कोणत्या प्रकारची अडचण येण्याची शक्यता नाही. 20 नंबरचा जो प्रश्न आहे की पुढील पैकी मिश्र वाक्य असणारा पर्याय निवडा. केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य हे तिन्ही वाक्यांचे आपण वैशिष्ट्य पाहिलेले, व्याख्या पाहिल्या, त्यांचे उदाहरण आहे. तो इतका जेवला की त्याच्या पोटात दुखू लागले. स्पर्धेत सहभागी झालो
म्हणून मला बक्षीस मिळाले. 3. मी चित्र रंगवले म्हणून ते सुंदर दिसू लागले. पर्याय क्रमांक 4. तू जंगलात गेलास म्हणजे तुला अनेक पक्षी पाहायला मिळतील. जेव्हा आपण वाक्यांचा प्रकार ओळखतो तेव्हा मग ते वाक्य स्वतंत्र आहे का, ते कोणावर अवलंबून आहे का, गौण आहे का, हे सगळं जर किंवा एक केवळ वाक्य आहे का, 2 केवळ वाक्य एकत्र आले का, या सगळ्यांचा जर आपण नीट विचार केला तर आपल्या लक्षात येईल की तो इतका जेवला की त्याच्या पोटात दुखू लागले, यामध्ये तो इतका जेवला हे स्वतंत्र उपवाक्य नाही आणि ते पूर्ण अर्थ व्यक्त करत नाहीये, त्यामुळे हे मिश्र वाक्य नाही. स्पर्धेत सहभागी झालो म्हणून मला बक्षीस मिळाले, हे म्हणून या संयुक्त वाक्य आहे. ते जोडलेले म्हणून. मी चित्र रंगवले म्हणून ते सुंदर दिसू लागले, याप्रमाणेचे वाक्य आहे, हे सुद्धा संयुक्त वाक्य आहे. आणि मग राहिला तू जंगलात गेलास म्हणजे तुला अनेक पक्षी पाहायला मिळतील. मित्रांनो, तू जंगलात गेलास हे एक स्वतंत्र वाक्य आहे. इथे ते अर्थ व्यक्त करतो स्वतः, म्हणजे तुला अनेक पक्षी पाहायला मिळतील हे सुद्धा एक गौण वाक्य आहे जे अवलंबून आहे दुसऱ्यावर. म्हणजे या शब्दानं ही दोन्ही वाक्य जोडलेली आहे. दोन्ही वाक्य जोडलेली म्हणजे काय झालं की म्हणजे तुला अनेक पक्षी पाहायला मिळतील हे उपवाक्य तू जंगलात गेलास या घटनेवर अवलंबून आहे. म्हणजे जर तू जंगलामध्ये गेला नसतास तर तुला पक्षी पाहायला मिळाले नसते. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा जो आहे की तू जंगलात गेलास म्हणजे तुला अनेक पक्षी पाहायला मिळेल, हे या 20 क्रमांकाचा जो प्रश्न आहे याचं अचूक असं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, 21 नंबरचा जो प्रश्न आहे की पुढीलपैकी योग्य विरामचिन्हे वापरलेले वाक्य ओळखा. आपण विरामचिन्हे आपल्या आतापर्यंत पाठ्यपुस्तक आपण जेव्हा अभ्यास असतो तेव्हा दैनंदिन वाचन करतो तेव्हा हे विरामचिन्हे आपल्याला खूप लक्षात येतात. शिक्षक हे आपल्याला सांगतात आणि आपल्या वाचनाने आपल्याला कळतं की मग त्यामध्ये बाप रे काय तो प्रचंड तंबू, मग हे स्वल्पविराम उद्गारवाचक चिन्ह हे बरोबर आहे का, हे जर पाहिलं तर हे चुकलेलं आहे, कारण बापरेच्या पुढे उद्गारवाचक चिन्ह हवं होतं. दुसरा पर्याय क्रमांक मी आईचा लाडोबा होतो आणि मी आई वेळा होतो. बारकाईला जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर बरोबर काय एकेरी अवतरण कुठं दिलेले आणि पूर्ण विराम कसा दिलेला आहे. बाबा म्हणाले खरंच पोरी संगणकाचा महिमा आघात आहे. हे वाक्य पाहिलं तर हेही विरामचिन्हानुसार वाक्य बरोबर आहे का, तर ते बरोबर नाही. तू घरी केव्हा असतोस रे, हे जरी आपण पाहिलं तरी इथे उद्गार चिन्ह यायला नकोय, तर तिथे प्रश्नचिन्ह यायला हवं, पण हे वाक्य बरोबर नाही. जर 4ही पर्याय आपण पडताळून पाहिले तर आपल्याला मी आईचा लाडोबा होतो आणि मी आईवेळा होतो हे पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. तर मित्रांनो, 22 क्रमांकाचा जो प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील सामासिक शब्दाचा विग्रह योग्य नाही. सामासिक शब्द आपण जेव्हा पाहतो, भवसागर संसार रूपी सागर, ज्ञानामृत अमृताचे ज्ञान. 3 नंबरचा पर्याय यथाशक्ती शक्तीप्रमाणे आणि चौथा पर्याय क्रमांक घर जावई घरचा जावे. तर मित्रांनो, भवसागर म्हणजे संसार रूपी सागर हा कर्मधारय समासाचा प्रकार आहे. ज्ञानामृत अमृताचे ज्ञान तर हा द्वंद्व समास आहे, परंतु याचा विग्रह जर आपण नीट पाहिला तर तो जरा थोडासा आपल्याला विचार करावा लागेल की पुढचा बघूया आपण. यथाशक्ती शक्तीप्रमाणे हा एक अव्ययभाव समासाचा प्रकार आहे आणि घरजावई घरचा जावई हा तत्पुरुष समासाचा प्रकार आहे. नीट जर पाहिलं तर पर्याय क्रमांक 2 अमृताचे ज्ञान हे ज्ञानामृत ज्ञानरूपी अमृत हे त्याचा खरा म्हणजे अचूक विग्रह आहे. त्यामुळं हे चुकलेलं आहे, म्हणून जे विग्रह योग्य नाही तर तो 2 नंबरचा जो पर्याय क्रमांक आहे ते त्याचं अचूक उत्तर आहे 22 क्रमांकाच्या प्रश्नात. 23 क्रमांकाचा जो प्रश्न आहे की भुजंग प्रयाग या वृत्तामध्ये प्रत्येक चरणात किती अक्षरे असतात. मग जर पर्याय क्रमांक 1 14, 2 15, पर्याय क्रमांक 3 12, पर्याय क्रमांक 4 17, मग आपल्या लक्षात यायला पाहिजे की आपल्याला वृत्त नेमके कोणकोणते. मग या वृत्तांमध्ये आता भुजंग प्रयाग विचारलेले आपल्याला, पण मग 14 15 12 17 याच्यामधल्या कोणकोणते अक्षर कोणत्या वृत्ताचे असतील, तर 14 जे अक्षर आहेत ते वसंत तिलकाचे आहे
15 जर आपण एक पाहिलं तर मालिनी वृत्ताचे आहेत आणि 12 जे आहेत हे भुजंग प्रयाग या वृत्ताचे आहेत आणि 17 जे अक्षर आहेत हे मंदाग्रासा किंवा शिखरिणी या वृत्ताचे आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 भुजंग प्रयागचे जे अक्षर आहेत चरणामध्ये ते 12 असतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. पर्याय क्रमांक 24 आपला 24 क्रमांकाचा प्रश्न. आता इथले जे पुढचे प्रश्न आहे ते तुम्हाला मराठी साहित्यातलं जे सामान्य ज्ञान आहे यावर आधारित आहे. हे सामान्य ज्ञान आपल्या अवलोकनावर आहे, आपल्या वाचनावर आहे, आपल्या समजून घेण्यावर आहे. म्हणून यासाठी अफाट वाचन असावं लागतं आणि थोडी समज असावी लागते. महादेवी वर्मा यांना त्यांच्या कोणत्या साहित्य कृतीला 1983 साली भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला? पर्याय आहे क्रमांक 1 निहार, पर्याय क्रमांक 2 यामा, पर्याय क्रमांक 3 रश्मी, 4 पर्याय क्रमांक दीपशिखा. विद्यार्थी मित्रांनो, याचा अभ्यास जर आपण चांगला बारीकाईने जर केलेला नसला तर आपण आपल्याला याच्यामध्ये वाटतं त्याप्रमाणे एखादा पर्याय देऊन टाकतो आणि मग ते उत्तर कधी कधी आपलं चुकण्याची दाट शक्यता असते. मग यासाठी आम्हाला जे काही मान्यवर लोक आहेत हे यांचं वाचन आपल्या डोक्यामध्ये असलं पाहिजे, लक्षामध्ये असलं पाहिजे. मग जर महादेवी वर्मा जर आहे जर त्यांना 1983 मध्ये जो ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला त्याचा जर तुम्ही चांगला विचार केला तर निहार, रश्मी, नीरजा आणि सांदेली या 4 कविता संग्रहांचं निवडक कवितांचा एक संग्रह केलेला आहे आणि तो एक संग्रह इथे आहे. हे आपल्याला कधी लक्षात येईल जेव्हा आपल्याला लेखकांच्या बद्दलची पुस्तकांच्या त्यांच्या साहित्याची अचूक माहिती असेल. त्यामध्ये निहार, रश्मी, मीना घेतल्यामध्ये अधिक शिका नाहीये. यामा पर्याय क्रमांक जे 2 आहे हे या त्यांच्या 4 निवडक कविता संग्रहातला एक निवडक कविता संग्रह त्यांनी केला. म्हणून तो यामा हे याला 1983 मध्ये भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या सगळ्या प्रश्नपत्रिकेतला शेवटचा प्रश्न आहे 25 क्रमांकाचा. आधुनिक वाल्मिकी अशी ख्याती मिळवणारे कवी कोण? ख्याती म्हणजे प्रसिद्धी. आपण जर 9वीचं पाठ्यपुस्तक आपले जर पाठ्यपुस्तक जर उघडलं तर आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की हे 4 पर्याय क्रमांकामध्ये लोक त्यामध्ये पर्याय क्रमांक 1 आहे माडगुळकर, 2 प्रवीण दवणे, 3 सुधीर फडके, 4 विनोबा भावे. आपल्या सर्वांना माहित आहे की आधुनिक वाल्मिकी म्हटलं की गीत रामायण कोणी लिहिलं. मग आपण पडताळून पाहिलं तर हे गदी माडगुळकर हे नाव आपल्या मनपटलावर आपल्या आजी आजोबाकडून आई वडिलांकडून आपण खूप वेळा वाटतो आणि मग ते आपल्या लक्षामध्ये बी सुद्धा येतं. आणि मग जेव्हा आपण हे सगळं पाहू तेव्हा गदी माडगुळकर हे आधुनिक वाल्मिकी आहेत. मित्रांनो, अशा प्रकारे आपले 25 प्रश्न याचं आपण धावतं अवलोकन केलेलं आहे. आता आपली प्रश्नपत्रिका संपल्यानंतर पेपर सोडवताना घ्यावयाची काळजी याचं आपल्याला जर नीट विचार केला. आपण बऱ्याच वेळा घाईने काम करतो. जर मला 50 गुण मिळवायचे आहे आणि हा पेपर तुम्ही चांगला जितका सोडवाल तेवढा तुम्हाला याच्या पुढचा जो गणित पेपर आहे जो या पेपर 1 मधला राहिलेला भाग तो तुम्हाला आधी सोपा जाईल. मग आपल्याला जास्त गुण मिळवायचे असतील तर त्यासाठी पहिल्यांदा खात्री आपली पूर्ण झाली तरच आपण त्याचं अचूक उत्तर लिहावं. नाहीतर आपण इथं कच्चं काम करायला आपल्याला जागा दिलेली त्या कच्च्या कामा ठिकाणी आपण कच्च्या ठिकाणी आपण ते करू शकतो आणि जेव्हा आपल्याला अचूक उत्तर येईल त्याच वेळेला आपण ते उत्तर तिथे नोंदवावं. कारण आपण एकदा उत्तर नोंदवलं तर त्यानंतर आपल्याला ते खोडता येत नाही, पुसता येत नाही. म्हणून आपण काळजीपूर्वक ते नीट अवलोकन चांगलं समजून उमजून घेऊ आणि शांत मनाने, परंतु आपल्याला वेळेचं बंधन आहे याचं भान आपल्या मनामध्ये असलं पाहिजे आणि हे भान आपल्या मनाशी जर आपण चांगलं ठेवलं तर आपण चांगल्यापैकी पेपरमध्ये गुण मिळवू शकतो. मनामध्ये कोणत्याही प्रकारचं दडपण न ठेवता मी शिष्यवृत्ती परीक्षेला जरी बसलो याच्यामध्ये मी यश मिळवणार, यामध्ये मी यश मिळवणार ही खात्री जर आपल्या मनामध्ये पहिल्यापासून ठेवली आणि ही जिद्द आणि आत्मविश्वास आपल्या मनामध्ये ठेवला आणि एक एक प्रश्न अतिशय बारकाईने परंतु वेळेमध्ये या वेळेचं बंधन आपण स्वतः आपल्यावर करून घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. कारण वेळ जर संपली तर आपल्याकडून गुणांमध्ये कमी होतो. म्हणून आपल्याला गुण मिळवायचे साठी आपल्याला काय करावं लागेल, शांत मनाने आपलं मन एकाग्रचित्त ठेवून
आपल्याला मिळालेली जी काही प्रश्नपत्रिका आहे त्यातले प्रश्न बारकाईने वाचा, समजून घ्या. त्या प्रश्नाचा नेमका काय अर्थ आहे, तो प्रश्न का विचारला गेला, त्याचं नेमकं काय उत्तर आहे, हे सगळं तुम्हाला मला पाहावं लागेल. हे नीट मी पाहिलं तरच त्याचा आपल्याला चांगल्यापैकी उपयोग होईल. तुम्हाला सर्वांना या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि असा उत्तम पेपर लिहिण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करा याची मला पूर्णपणे खात्री आहे. त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि आपण सर्वांनी चांगल्यापैकी असा मनापासून प्रयत्न करा आणि आपण असे भरपूर पेपर सोडवा. आणि ज्या ज्या अडचणी आपल्याला येतील, जे जे व्याकरणामध्ये काही संदिग्धपणा असला तर आपल्या जवळच्या शिक्षकांना किंवा आजूबाजूच्या ज्या माहितीतल्या लोकांना आपण विचारा आणि पडताळून पहा. सगळ्या प्रश्नपत्रिका ज्या शिष्यवृत्तीच्या आहेत त्या सगळ्या शिष्यवृत्तीच्या प्रश्नपत्रिका एक एक प्रश्न निहाय आपण जर चांगल्यापैकी सोडवल्या आणि जो प्रश्न आपल्याला येत नाही तो आपल्या बाजूच्या एखाद्या वहीवर नोंदवून ठेवला आणि मग या प्रश्नाचं उत्तर आपल्या इतर शिक्षकांकडून जर आपण चांगल्यापैकी समजून घेतलं तर आपल्याला ते उत्तर अधिक चांगलं समजेल. पण जेव्हा हा प्रश्न आपल्याला कधी पडेल, जेव्हा तुम्ही सराव करू लागाल, जेव्हा तुम्ही माहिती करू लागाल. आणि ही माहिती आणि सराव हा आपल्याला जीवनामध्ये यशाकडे घेऊन जाणारा असतो. यश आपल्याला नक्की मिळणार असतं. यशाची खात्री आपल्या मनाची आपण प्रामाणिकपणाने बाळगा. जेवढ्या प्रश्नपत्रिका सोडवाल तेवढा तुमचा आत्मविश्वास द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही. आणि या आत्मविश्वासाच्या बळावर आपण या जीवनातल्या अशा अनेक परीक्षा पार करणार आहोत. हे सगळे पेपर शांत मनाने वेळेत, निर्धारित वेळेमध्ये आपल्याला ज्या सूचना आपल्या शिक्षकांनी दिलेल्या असतात, मार्गदर्शकांनी दिलेल्या असतात, त्याचं बारकाईनं पालन करणं आणि एक एक प्रश्नाचा बारीक बारीक पण वेळेवर विचार करून हे काम तुम्हाला आणि मला पूर्ण करायचे लक्षात ठेवा. यासाठी आपल्या मार्गदर्शकांची मदत घ्या, आई वडिलांची मदत घ्या, सहकारी मित्रांची मदत घ्या. पण आपल्या मनामध्ये प्रश्न ठेवून आपण या परीक्षेला कोणत्या प्रकारे सामोरं जायचा प्रयत्न करू नका. विचारून घ्या. विचारल्याने आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं, चर्चेने प्रश्न सुटतो आणि शांत मनाने साहित्याचा प्रश्न असेल, कार्यात्मक व्याकरणाचा प्रश्न असेल, व्याकरणामध्ये कधी कधी आपल्याला भीती वाटते, मध्यंत तालव्य व्याकरणामधला असा अनुभव किचकट असतो. जो हा किचकट असतो तो सोपा करा, सुटा करा. केला तर तो एकत्र करायला आपल्याला अतिशय सोपा जातो आणि आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्तरं लिहायला तयार होऊ शकतो. तेव्हा ही सगळी उत्तरं जर तुम्हाला अचूक नोंदवायची असतील, यशस्वी परीक्षेमध्ये चांगलं व्हायचं असेल तर आपण आजपासून पूर्णपणे या गोष्टीसाठी तयार राहा. आजपासून आपला उपलब्ध जो वेळ आहे तो पूर्ण या शिष्यवृत्तीच्या वेगवेगळ्या विषयांसाठी प्रामाणिकपणाने द्या आणि तो प्रामाणिकपणाने देऊन एक काम आपण पूर्ण करा. यासाठी आपले आई वडील, पूर्ण आपल्या जिल्ह्याचा शिक्षण विभाग, सर्व अधिकारी वर्ग, आपले सर्व शिक्षक, आपले मार्गदर्शक, हे सगळे आपले हितचिंतक मित्र आपल्या पाठीशी असतातच. या सगळ्यांची प्रेरणा आपल्याला यशाचा मार्ग मिळवून द्यायला नक्कीच उपयोगी पडेल. पण त्यासाठी मी आत्मविश्वास हा शब्द आपल्याला खूप वेळा वापरला. आत्मविश्वास कधीही थांबून द्यायचा नाही. कारण आता पळापळा कोण पुढे पडतो शर्यत आहे. आपण आपल्या मनाची तयारी प्रामाणिकपणे करायची. प्रामाणिकपणा ठेवला एक एक प्रश्न आपण चांगल्यापैकी सोडू शकतो. आणि एक प्रश्न झाला की दुसऱ्या प्रश्नाला आपण आनंदाने सामोरं जातो. आणि जेव्हा आपल्याला परिपूर्ण उत्तर येईल त्याच वेळेला आपण तिथं नोंदवा. परंतु वेळेचं भान कोणत्याही प्रकारे ठेवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करा. कोणत्याही पद्धतीने आपण या परीक्षेला सामोरं जाताना आत्मविश्वासाने जाऊ. सगळे प्रश्न सोडवा. जो प्रश्न खरंच तुम्हाला येत नसला तो बाजूला ठेवा. बाकीचे सगळे प्रश्न अगोदर सोडून घ्या आणि उरलेल्या वेळामध्ये त्या प्रश्नाचा विचार करा आणि अचूक उत्तर चुकीचे उत्तर लिहायचा प्रयत्न करू नका. आपल्या मनाची पूर्णपणे खात्री बाळगा. त्या 4 पर्यायांमध्ये कधी कधी गोंधळ होतो. तो गोंधळ होऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर शांत मन ठेवून नेमकं त्याच्यातलं उत्तर काय असेल. जेव्हा जसं मगाशी मी तुम्हाला की वर्णसंख्या जेव्हा विचारली 11 वर्णसंख्या, यासाठी आपल्याला इतकं पडताळून पाहावं लागेल की त्यामधला त्याच्यातला स्वर, त्याच्यातलं व्यंजन, त्याच्यातलं जोडाक्षर हे सगळं आपल्याला समजून घ्यावं लागेल. चिन्ह समजून घ्यावे लागतील. या सगळ्यांचं बारकाईनं अभ्यास आपल्याला करावा लागेल. आणि इतकं अवघड नाहीये जितकं आपण समजतो. त्यामुळं अवघडाला आपण सोपे करूया.
सोप्यातून आपण पुढे गेलो, अवघड तुम्हाला वाटणारही नाही आणि मग पुढे असं वाटेल कारण यश मिळाल्यानंतर. आणि एक चांगला आलेख तयार करा, आपल्या सगळ्या गुणांची बेरीज करा, आपला आलेख चांगलाच असला राहिला पाहिजे असा प्रामाणिकपणे प्रयत्न करा. सगळे प्रश्न बारकाईने वाचा, वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा, शिष्यवृत्तीच्या जेवढ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवता येईल त्या सोडवा, आणखीन बाहेरच्या प्रश्नपत्रिकाही मिळवा आणि इतका सराव करा, त्या सरावाने तुम्हाला येणारा पेपर अतिशय सोपा जाईल आणि तो जाण्यासाठी तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा देतो. प्रामाणिकपणाने प्रयत्न करा, उत्तर अचूक लिहा, शांतपणाने मनापासून आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपल्या आई वडिलांचं, शिक्षकांचं, जिल्हा परिषदेनं, शिक्षण विभागाने प्राथमिक हा जो उपक्रम केला त्यांना या यशामध्ये ते आपल्या बरोबर आहे. ते इतकं चांगलं यश आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामधून आपण सगळे मिळवून देण्याचा सगळेजण प्रामाणिक प्रयत्न करूया आणि या प्रामाणिक प्रयत्नामध्ये आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत. तुम्ही शांतपणाने अभ्यास करा. जे जे तुम्हाला काही अडेल प्रश्न निर्माण होईल तिथे आम्हा शिक्षकांना कधीही भेटा, त्याचं मार्गदर्शन करण्याला आम्ही तुम्हाला काय उपलब्ध असू. याबद्दल आपण खूप चांगल्यापैकी चर्चा केलेली. या सगळ्या गोष्टी आपण चांगल्या समजून उमजून घ्या आणि नवीन आत्मविश्वासानं सामोरं जाण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करूया. एवढं मी बोलून आपल्या या तासिका थांबवतो. आपले जे काही प्रश्न असतील ते नंतरही आपण आपल्या फोनद्वारे इतर माध्यमांद्वारे आपण आपल्याला भेटत राहू. धन्यवाद. त्याच्यात खूप रास कसं रेकॉर्डिंग बंद करायची त्याला कनेक्ट केलेलं आहे ना ते. कॅमेरा वेगळा जाऊ जिल्ह्याला आहे का जाण्यापेक्षा आपल्या आपल्या तो कॅमेरा आला पाहिजे नाही का लागेल. सेल्फी मोडवर गेला शिष्यवृत्ती परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी ऑनलाईन मार्गदर्शन वर्गामध्ये आज सत्यनिकेतन संचलित रावी पाटणकर विद्यालय, सर्वोदय विद्यालय राजूर चे आदरणीय श्री पाचपुते सर यांनी अतिशय ओघवत्या शैलीमध्ये सहज सुलभ आणि विद्यार्थ्यांना आकलन होईल या पद्धतीने 1 ते 25 प्रश्नांचं मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर स्कॉलरशिपची प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने सोडवावी याचंही सुंदर मार्गदर्शन केलं. पंचायत समिती, शिक्षण विभाग अकोले आणि जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या वतीनं पाचपुते सरांना धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. क्या